जय श्रीराम मित्रांनो, आजची कथा संस्काराची ताकद, गुरुची शिकवण जी अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. गावाच्या टोकाला एक शांत जुनं मंदिर होतं. त्या मंदिरात घंटाचा नाद, अगरबत्तीचा सुगंध आणि गुरूंचा शांत आवाज, जणू तिथे वेळही थांबलेला वाटायचा. त्या मंदिरात एक छोटा शिष्य रोज येत असे, डोळ्यात कुतूहल पण मनात गोंधळ. तो रोज गुरूंना विचारायचा, गुरुजी, संस्कार म्हणजे नक्की काय? गुरु फक्त हसायचे आणि म्हणायचे, संस्कार म्हणजे शब्द नाहीत, ते अनुभव आहेत. पण त्या दिवशी शिष्याच्या आयुष्यात अशी वादळं येणार होती, ज्यातून फक्त संस्कारच त्याला वाचवणार होते. भाग 1. प्रश्नाचा शोध. सविस्तर. शिष्य मंदिरात बसलेला असतो, मनात प्रश्नाची गर्दी. तो म्हणतो, गुरुजी, संस्कार करणे, मोठ्यांचा आदर करणे हेच संस्कार आहेत का? गुरु शांतपणे म्हणाले, नाही बाळा, संस्कार म्हणजे तू एकटा असताना काय करतोस ते आहे. हे ऐकून शिष्य गोंधळतो. दृष्टांत. जसं नदी बाहेरून शांत दिसते पण आत खोलवर प्रवाह असतो, तसंच माणसाचं खरं रूप बाहेर नाही, आत असतं. भाग 2. अहंकाराचा जन्म. सविस्तर. हळूहळू शिष्याला वाटायला लागलं, मी हुशार आहे, मला सगळं कळतं. तो मित्रासोबत वेळ घालवू लागतो, गुरूंच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करतो. दृष्टांत. फुग्यात हवा भरली की तो मोठा दिसतो, पण तो आतून रिकामा असतो. अहंकारही तसाच असतो. भाग 3. गुरूंचं मौन. गुरु त्याला काहीही बोलत नाहीत, ते फक्त पाहत राहतात, कारण त्यांना माहिती असतं, जीवन जे शिकवतं ते कोणताही शब्द शिकू शकत नाही. दृष्टांत. आई लहान मुलाला चालायला शिकवते, ती त्याला पडू देते, कारण पडल्याशिवाय तो उभं राहायला शिकत नाही. भाग 4. शहराचा मोह. शिष्य गाव सोडतो, शहरात जातो. तेथे प्रकाश, पैसा, लोक, सगळं नवीन. तो म्हणतो, हेच खरं आयुष्य. हळूहळू तो त्या चमकात हरवतो. दृष्टांत. पतंग दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो, त्याला वाटतं ते सुख आहे, पण तो विसरतो त्या प्रकाशात आगही आहे. भाग 5. चुकीची संगत. भावनिक. शिष्य काही नवीन मित्र बनवतो. सुरुवातीला ते चांगले वाटतात, पण हळूहळू ते त्याला चुकीच्या गोष्टी शिकवतात. दृष्टांत. एक सडलेलं फळ पूर्ण टोपली खराब करतं, वाईट संगत तशीच असते. भाग 6. पहिलं पाप. सखोल. एका दिवशी तो पहिल्यांदा खोटं बोलतो, त्याला काहीच होत नाही. तो हसतो आणि म्हणतो, गुरुजी चुकीचे होते. पण त्याला माहिती नसतं, हीच सुरुवात आहे. दृष्टांत. बीज लहान असतं, पण त्यातून मोठं झाड उगवतं, चूकही तशीच वाढते. भाग 7. संकटाची चाहूल. विस्तृत. हळूहळू तो मोठ्या चुकीत अडकतो. एक दिवस पोलीस येतात, त्याचं हृदय जोरात धडधडतं. दृष्टांत. सावली नेहमी माणसामागे असते, तसंच कर्मही कधी ना कधी समोर येतच. भाग 8. एकटेपणाची वेदना. भावनिक. सगळे मित्र त्याला सोडून पळून जातात, तो एकटाच उभा राहतो, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. दृष्टांत. पावसात सावलीही साथ सोडते, खरे संस्कारच शेवटपर्यंत सोबत राहतात. भाग 9. गुरुची आठवण. सखोल. त्या अंधारात त्याला गुरूंचा आवाज ऐकू येतो. वाईट मार्ग कधीही शांतता देत नाही, तो रडू लागतो. दृष्टांत. अंधार कितीही मोठा असला, एक छोटा दिवा
पुरेसा असतो. भाग 10. सत्याचा निर्णय विस्तृत. तो स्वतःशी लढतो. खोटं बोलावं का की सत्य सांगावं? शेवटी तो ठरवतो, मी सत्य बोलेन. दृष्टांत. तलवार शरीर कापते, पण सत्य मनाला जागा करतं. भाग 11. बदलाची किरण. भावनिक. तो सगळं कबूल करतो. सगळे आश्चर्यचकित होतात. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला दुसरी संधी मिळते. दृष्टांत. गंगाजलात पडलेली घाण ही शुद्ध होते, तसंच मनही शुद्ध होऊ शकतं. भाग 12. गुरूंच्या चरणी. सखोल भावनिक. तो गावात परत येतो. गुरूंच्या पायावर पडतो, रडतो. गुरुजी, आज कळलं संस्कार म्हणजे काय. गुरु त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, संस्कार म्हणजे अंधारात योग्य मार्ग निवडण्याची ताकद. दृष्टांत. झाड कितीही उंच वाढलं तरी त्याची मुळे जमिनीतच असतात. संस्कार म्हणजे ती मुळे आहेत. शेवटी कथेचा सार. 5 दृष्टांत. सखोल. संस्कार म्हणजे दिवा जो अंधारातही मार्ग दाखवतो. संस्कार म्हणजे पाया जो आयुष्याला स्थिर ठेवतो. संस्कार म्हणजे कवच जे संकटात संरक्षण देतं. संस्कार म्हणजे आवाज जो चुकीपासून थांबवतो. संस्कार म्हणजे गुरु जो कधीच सोडत नाही. कथेचा कानमंत्र. 5 दृष्टांत. सखोल. चुकीच्या वाटेवर वेगाने जाण्यापेक्षा योग्य वाटेवर हळू चालणं चांगलं. पैसा परत मिळतो, पण संस्कार नाही. वाईट संगत आयुष्य नष्ट करते. सत्य कठीण आहे, पण शेवटी जिंकतं. गुरूंचं एक वाक्य आयुष्य बदलतं. शेवटी मनाला भिडणारी 5 वाक्य. जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा संस्कार हात धरतात. गुरूंचं प्रेम दिसत नाही, पण संकटात जाणवतं. जीवनातला एक योग्य निर्णय संपूर्ण भविष्य बदलतो. अंधार मोठा असला तरी एक छोटा संस्कार पुरेसा असतो. ज्याच्याकडे संस्कार आहेत तो कधीच हरत नाही. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय हो.